नमस्कार. एबीपी माझाच्या वेब एक्सक्लुझिव्हमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मी रुचा कानोलकर आणि या वेब एक्सक्लुझिव्हमध्ये आपण कोरोनाविषयी माहिती घेणार आहोत. वेगवेगळ्या रोगांवरील, वेगवेगळ्या आजारांवर कोरोनाचा कसा परिणाम होतो आणि या कार्यक्रमातून आम्ही तुम्हाला अधिकृत माहिती देणार आहोत थेट डॉक्टरांकडून. त्यामुळे व्हॉट्सॲपच्या व्हायरल व्हिडिओज, व्हायरल मेसेजेस आणि या फेक न्यूजमधून बाहेर येऊन तुम्ही या माहितीवर नक्कीच विश्वास ठेवू शकता. सो आजचा आपला विषय आहे प्रेग्नन्सी आणि आपल्यासोबत आहेत डॉक्टर नंदिता पालशेतकर. त्या सध्या लीलावतीमध्ये इन्फर्टिलिटी स्पेशालिस्ट आणि गायनेकोलॉजिस्ट म्हणून प्रॅक्टिस करतात आणि त्यांची वेगळी ओळख म्हणजे DY पाटील यांच्या त्या कन्या आहेत. त्यामुळे वेलकम मॅडम. तर आपण सुरुवात करूया. प्रेग्नन्सीवर किंवा महिलांवर कोरोनाचा कशाप्रमाणे परिणाम होतो? आय थिंक सुरुवातीला तर आपण विचार केला पाहिजे. करोना म्हणजे एक व्हायरस आहे. जसा स्वाईन फ्लू होता, सार्स व्हायरस होता, तसा हा साधा व्हायरस आहे आणि त्याच्यामुळे जी लोक मरतात म्हणजे मॉर्टॅलिटी आम्ही म्हणतो ती फार कमी आहे. लिटरली 1 to 2% आहे. आता इटलीमध्ये त्यांनी लेटेस्ट न्यूज दिली आहे की तिकडे 5% आहे मॉर्टॅलिटी. पण रिअली घाबरण्याची गोष्ट अशी नाही आहे. आपण काळजी घेतली पाहिजे आणि एस्पेशली प्रेग्नन्सीमध्ये काय असतं ना, प्रेग्नंट वुमन होते तेव्हा तिचं जरा इम्युनिटी थोडी कमी होते. त्यामुळे तिला आम्हाला केअर घ्यावी लागते. पौष्टिक खाणं, एक्सरसाइज, डिफरंट वॅक्सिन्स ह्या घेतल्याच पाहिजेत. आपण सध्या आपल्या बायकांना किंवा WHO प्रमाणे स्त्रियांना टेटनस वॅक्सिन, Tdap म्हणजे अक्यूट पर्टुसिस आणि डिफ्थेरिया आणि टेटनसची शेवटच्या 9 महिन्यात देतो आम्ही. आणि स्वाईन फ्लूची वॅक्सिन. ह्याच्यामुळे सर्दी, खोकला वगैरे डेफिनेटली कमी होतो ह्या फ्लूजमुळे. पण करोनापासनं ही वॅक्सिन आपल्याला सेव्ह करू शकत नाही. करोनासाठी वेगळी वॅक्सिन अजून तयार झालेली नाही, त्यामुळे आपल्याकडे नाही आहे. तर आता प्रेग्नंट बायकांना जर करोना व्हायरस झाला तर त्याचे इफेक्ट्स 3 होऊ शकतात. एक म्हणजे मुलीवर काय परिणाम होतो, जी प्रेग्नंट आहे ती. मग ती एक बाळ कॅरी करत असते, त्या बाळावर काय परिणाम होतो. त्यामुळे हे आपल्याला समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. तर पहिलं म्हणजे जर करोना व्हायरसचे सिम्पटम्स असले म्हणजे सर्दी, खोकला, शॉर्टनेस ऑफ ब्रेथ म्हणजे काय म्हणतात त्याला, श्वास घेताना त्रास होत असेल तर अशा स्त्रियांनी टेस्टिंग करून घेतलं पाहिजे. ते टेस्टिंग आता उद्धव साहेबांनी तर टेस्टिंग अवेलेबल केलेलं आहे प्रत्येक सिटीमध्ये. त्यामुळे टेस्टिंग केल्यानंतर ते पॉझिटिव्ह आहे की नाही बघितलं पाहिजे. तोपर्यंतच ती स्त्री सेल्फ आयसोलेशनमध्ये जाऊ शकते. म्हणजे लोकांपासून दूर राहायला पाहिजे. जरी घरात राहिली तरी एका खोलीत ती बसली पाहिजे आणि तिचं बेसिकली ते कशाने ट्रान्समिट होतं. एक म्हणजे तिच्याशी फिजिकल संबंध आला तर, किंवा खोकलं तर ते ड्रॉपलेट्स पडतात आणि ते पडतात. त्यामुळे तुम्हाला सर्दी असली तर प्लीज मास्क घाला. सगळ्यांना मास्क घालायची काही गरज नाही. ज्यांना सर्दी आहे, खोकला आहे त्यांनी मास्क घाला. दुसरी गोष्ट म्हणजे युरिनमधनं किंवा स्टूलमधनं देखील हा व्हायरस इन्फेक्ट होऊ शकतो. फार कमी केसेस आहेत ज्याच्यात आढळलेलं आहे की कॉन्टॅक्ट न येता हा व्हायरस कॉन्ट्रॅक्ट केलेला आहे. त्यामुळे अजून बराच रिसर्च, CDC अमेरिकेचं वगैरे बरेच रिसर्च चालू आहेत की दुसरे काय सोर्सेस आहेत ते. पण सध्या दीज आर द कॉमन सोर्सेस. तर इनफॅक्ट 20 बायका चायनामध्ये प्रेग्नंट होत्या आणि त्यांना करोना व्हायरस झाला आणि असं आढळून आलं आहे की करोना व्हायरस स्त्रीमधनं तिच्या मुलाकडे जी नाळ असते त्यातून जात नाही. नॉर्मली इन्फेक्शनचा सोर्स काय असतो मुलाला, जे पोटात असतं ते आयदर वरनं नाळीतून जातं किंवा खालनं योनिमार्गातून इन्फेक्शन होतं. तर दिस इज नॉट पॉसिबल इन करोना व्हायरस. ह्या ज्या 20 बायकांचा रिसर्च पेपर त्यांनी पब्लिश केला आहे त्याच्यात मुलांना काही इफेक्ट नाही झाला. म्हणजे अबॉर्शन रेट किंवा प्रीटर्म डिलिव्हरी वगैरे जे प्रेग्नन्सीचे कॉम्प्लिकेशन्स असतात ते करोना व्हायरसमुळे अजिबात होत नाहीत. येस, सपोजिंग त्या स्त्रीच्या शरीरावर म्हणजे एक केस त्यांनी ॲक्च्युली मेन्शन केली आहे, जी स्त्री प्रेग्नंट होती आणि तिला व्हेंटिलेटरवर टाकावं लागलं जवळजवळ 30 वीक्सची असताना, म्हणजे 8वा महिना साधारण. तर तेव्हा
तिला फक्त व्हेंटिलेटरवर टाकावं लागलं आणि ती रिकवर झाली आणि त्याच्यामुळे सिझेरियन केलं. त्यामुळे आईवर जर काय प्रॉब्लेम्स असले तर आम्ही 40 आठवड्याच्या आधी डिलिव्हरी म्हणजे प्रीटर्म डिलिव्हरी करण्याचे चान्सेस असतात. पण त्यांनी इवन त्या 20 बायकांची डिलिव्हरी नंतर जी प्लेसेंटा असते किंवा नाळ जी असते ती टेस्टिंगला पाठवली की त्याच्यात व्हायरस आहे का, तर त्याच्यात व्हायरस नव्हता. त्यामुळे दॅट इज रिअली एक रिलीफ मिळतो की बाबा करोना व्हायरस हे व्हर्टिकल ट्रान्समिशन ह्याला आम्ही म्हणतो आमच्या डॉक्टरीच्या भाषेत, पण म्हणजे आईतून मुलाकडे जात नाही. आता प्रश्न होतो लेबरमध्ये काय काळजी घ्यावी लागते. लेबरमध्ये आम्हाला मुलाचे ठोके मॉनिटरिंग करायला पाहिजे. त्यामुळे बाहेरच्या देशातनं वगैरे बायका घरात डिलिव्हर होतात, मिडवाईफ्सना बोलवतात वगैरे, त्यामुळे ते एनकरेज नाही करायचं म्हणून ठरवलेलं आहे. अख्ख्या जगाचे जे इन्स्ट्रक्शन्स आहेत ते. आपल्या देशात तर युजली डिलिव्हरीज आता 90% डिलिव्हरीज आपल्या इन्स्टिट्यूशनमध्ये होतात. त्यामुळे मॉनिटरिंग इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट की बाळाला काय त्रास होतोय का वगैरे बघणं. पण जनरली इट इज क्वाईट अनइव्हेंटफुल. आणि मेन थिंग इज डिलिव्हरी नंतर त्या बाळाला आयसोलेट करावं लागतं का. 14 दिवस ते बाळ वेगळं राहिलं पाहिजे त्या आईकडून. तर फॉर्च्युनेटली एक गोष्ट खरी आहे की ब्रेस्ट मिल्क जे टेस्टिंग केलेलं आहे त्याच्यात व्हायरस नाही सापडलेला. म्हणजे ज्या मुली प्रेग्नंट होत्या आणि डिलिव्हरी झाली तर त्यांच्या ब्रेस्ट मिल्कमध्ये व्हायरस सापडलेला नाही. त्यामुळे ब्रेस्ट मिल्कमधनं होणार नाही. पण काय होईल की आईला जर असला तर तिने जर ब्रेस्ट फिडिंग करायचंच ठरवलं तर मग मास्क लावला पाहिजे, हात धुतले पाहिजे आणि अगदी काळजी घेऊन त्या मुलाला ती ब्रेस्टफीड करून परत लांब ठेवू शकते. किंवा मग आयसोलेट करायला पाहिजे, कारण कॉन्टॅक्टनी हा व्हायरस होतो. त्यामुळे ही काळजी घेणं फार महत्त्वाचं आहे. आणि जेव्हा आणि आता आपल्याकडे आता भीती आहे की व्हायरस 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 आहे, तर प्रेग्नंट विमेनना मी एक ॲडवाईस देते की बाबा तुम्ही काय डाएट वगैरे करू नका, खाणं पौष्टिक ठेवा. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट की तुमचं न्यूट्रिशन आणि एक्सरसाइज, कारण एक्सरसाइजमुळे जी इम्युनिटी येते. तर प्रेग्नंट बायकांना मी काय एक्सरसाइज सांगतो, मी तर सिम्पल एक्सरसाइज सांगते, 1 तास रोज चाला आणि दॅट इज व्हेरी गुड एक्सरसाइज. आणि हल्ली योगा आहे, अँटीनेटल एक्सरसाइजेस आहेत वगैरे, आणि न्यूट्रिशन, ह्या 2 गोष्टी फार इम्पॉर्टंट आहे. तिसरी गोष्ट म्हणजे हल्ली रिसर्च करून आढळून आले की स्ट्रेसमुळे देखील इम्युनिटी कमी होते आणि डिस्ट्रेस होणं महत्त्वाचं आहे. म्हणून असे प्रोग्राम्स फार महत्त्वाचे आहेत, कारण तुम्हाला स्ट्रेस घ्यायला नको करोना व्हायरसचा एवढा. जस्ट टेक सर्टन प्रिकॉशन्स अँड आय थिंक इट विल रिअली वर्क वंडर्स. थोडं मेंटली पण त्यांनी स्ट्रॉंग राहणं गरजेचं आहे. ॲब्सोल्युटली ॲब्सोल्युटली. भीती नाही घ्यायची. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्ही आता जे उदाहरण दिलं चायनामधल्या 20 बायकांचं, गरोदर बायकांचं, तर भारतात आता जे 46 जण संशयित धरले जात आहेत, तर त्यांच्यापैकी कोणी गरोदर बाई आहे? फॉर्च्युनेटली अजून भारतात ॲटलिस्ट आम्हाला केसेस आलेल्या नाही आहेत ज्या प्रेग्नन्सीमध्ये आहेत. त्यामुळे वी आर व्हेरी हॅपी अबाउट इट. कारण आयसोलेशन करणं हे फार महत्त्वाचं आहे पेशंटला. आणि जर ते आलं तर आपल्याकडे क्रिएशन करावं लागणार की लेबर रूम, जो स्टाफ येईल तो त्यांना गिअर द्यावं लागेल की त्यांना पण इन्फेक्शन न होणं वगैरे. सो ही सगळी तयारी करावी लागणार. आणि आम्ही आमच्या ऑर्गनायझेशनतर्फे वी आर प्लॅनिंग टू टॉक टू द गव्हर्मेंट, एस्पेशली गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्र, की बाबा अशी काळजी, असे प्रेपरेशन्स आम्हाला करायला पाहिजे. आणि CDC अमेरिका आणि RCOG इंग्लंडनी ॲक्च्युली छान गाईडलाईन्स दिलेले आहेत की त्याच्याप्रमाणे आपण फॉलो करू शकतो ते गाईडलाईन्स आणि क्रिएट करू शकतो फॅसिलिटीज जिथे प्रेग्नंट बायका डिलिव्हर होऊ शकतात आणि त्यांचं काळजी घेतली आहे. फक्त प्रेग्नंट बायका ज्या प्रेग्नंट म्हणजे इन द फर्स्ट फ्यू मंथ्स ऑफ प्रेग्नन्सी तर अँटीनेटल व्हिजिट्स असतात आमचे, की बाबा सोनोग्राफी करायला पाहिजे, हे करायला पाहिजे. तर त्याच्याबद्दल मला असं पर्सनली वाटतं की जर ते इमर्जन्सी नसलं तर ते ढकलून द्यावं, कारण त्या बाईला आयसोलेट केलेलं बरं. पण काही टेस्ट अशा असतात ज्यांनी आम्हाला कळतं की तिच्यात काय मुलाच्या मेंटल रिटार्डेशन आहे, डाऊन सिंड्रोम वगैरे आहे. तर ह्या टेस्ट सर्टन एजमध्ये कराव्या लागतात. म्हणजे 14 to 16 वीक्स, 11 to 12 वीक्स.
त्या ज्या असतात त्या इम्पॉर्टंट सोनोग्राफीज असतात. तर त्या आय थिंक करायला लागणार आणि त्याच्यासाठी आमची तयारी असायला पाहिजे की हे जे सोनोग्राफी मशीन असेल वगैरे ते फक्त तिच्याच कोरोना व्हायरस पॉझिटिव्ह पेशंटसाठीच ठेवावं लागेल. अँड आय थिंक आम्ही डॉक्टर्स बेसिकली आम्हाला शिकवलं गेलेलं आहे की तुम्ही यू हॅव टू कन्सिडर टेक युनिव्हर्सल प्रिकॉशन्स फॉर ईच पेशंट. म्हणजे युनिव्हर्सल प्रिकॉशन काय आहे, म्हणजे ग्लव्ज घाला, मास्क घाला, डोळे गॉगल घाला, कारण कधीही काय बॉडी फ्लुइड उडालं तर यू नेव्हर नो कुठलं काय इन्फेक्शन तुम्हाला होऊ शकेल. त्यामुळे मला वाटतं आताच्या जगात ही एक प्रथाच करायला हवी की युनिव्हर्सल प्रोटेक्शन करायलाच हवं मेडिकल अँड पॅरामेडिकल स्टाफनी. कारण इतके नवीन नवीन डिसीजेस येत आहेत, नवीन नवीन व्हायरसेस येत आहेत. त्यामुळे आम्हाला त्याची काळजी घ्यायलाच पाहिजे. कारण बऱ्याचशा देशात हेल्थ वर्कर्स आजारी पडलेले आहेत करोनानी बिकॉज दे हॅव टेकन केअर ऑफ द पीपल. सो आय थिंक दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर द मेडिकल फ्रेटर्निटी ऑल्सो की युनिव्हर्सल प्रिकॉशन्स प्रत्येक पेशंटबरोबर घ्यायला आम्हाला कंपल्सरी करायलाच हवं. आता कोरोनावर उपाय असा अजून तरी मिळालेला नाही आहे, म्हणजे प्रॉपर वॅक्सिनेशन म्हणून असं अजून तरी आलेलं नाही आहे. पण जे येईल ते सामान्यांना परवडणारं असेल की अफोर्ड करू शकेल सामान्य माणूस. आय थिंक जेव्हा जगात पॅन्डेमिक होतं म्हणजे अख्ख्या जगभर ते पसरतं तेव्हा एक कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी येते जो ते वॅक्सिन तयार करतो तो. त्यामुळे डेफिनेटली मला वाटतं WHO देशांच्या प्रेशरमुळे ती वॅक्सिन अफोर्डेबल होणारच. कारण तुम्हाला जर जग वाचवायचं असलं तर ती सगळ्यांना द्यावी लागणार. त्यामुळे मला वाटतं की एक जे CSR फंडिंग जे असतं दॅट विल डेफिनेटली गो आउट अँड हेल्प ब्रिंग दिस वॅक्सिन. आणि CSR फंडिंग गव्हर्नमेंट्सच स्वतः त्याला फंड करतील आणि ते डिस्ट्रीब्यूट करतील. कारण गरीब असो की रिच असो व्हायरस तर कोणालाही होऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला प्रोटेक्ट करायचे सगळ्यांना, कारण एकातून तो 100 लोकांना इन्फेक्ट होऊ शकतो. त्यामुळे यू हॅव टू प्रोटेक्ट एव्हरीबडी. आणि गरोदर महिला वगळता सामान्य महिला किंवा ड्युरिंग पिरियड्स मासिक पाळीच्या दरम्यान आपली प्रतिकारशक्ती कमी होते, तर त्याच्यावर काही परिणाम होईल? रॉंग मेसेज. मेन्स्ट्रुअल पिरियडच्या वेळेस काही इम्युनिटी कमी वगैरे होत नाही. प्लीज आय थिंक आपण काळजी घेतली पाहिजे, हायजीन मेंटेन केली पाहिजे आणि डिस्पोजल ऑफ द म्हणजे सॅनिटरी नॅपकिन्स किंवा मेन्स्ट्रुअल कप्स वगैरे. हल्ली बऱ्याच मुली बिकॉज ऑफ द ग्रीन रेव्होल्युशन मेन्स्ट्रुअल कप्स आर बीइंग यूज्ड अँड आय थिंक दॅट्स अ फॅन्टॅस्टिक चेंज. कारण एक पॅड जवळजवळ 900 वर्ष का काहीतरी असा डिजेनरेट व्हायला लागतो. त्यामुळे पण डेफिनेटली पिरियड्सच्या वेळेस न्यूट्रिशन चांगलं ठेवा, भरपूर पाणी प्या. आणि फक्त एक गोष्ट काळजी करावी लागते की काही काही मुलींना फार हेवी ब्लिडिंग होतं, रक्ताच्या गाठी वगैरे पडतात, त्याच्यामुळे अनिमिया होऊ शकतो. आणि अनिमिया असला त्या मुलीला तर इम्युनिटी कमी होऊ शकते. त्यामुळे ती गोष्ट तेवढी लक्षात ठेवलं पाहिजे की किती ब्लड लॉस होतो आपल्याला वगैरे. कोरोनाचे जे विषाणू असतील त्याचा आपल्या रक्ताशी मिसळण्याचा काही संबंध आहे? आता हा प्रश्न तू विचारला, मी पण तोच विचार करत होते. आय रिअली डोंट नो द आन्सर टू दॅट बट वी कॅन फाइंड आउट. आय हॅव नो आयडिया. आय डोंट थिंक सो. आता नुकतीच माहिती मिळाली आहे की पुण्यात 2 कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. तर महाराष्ट्र आता तयार आहे का? म्हणजे तुम्ही डॉक्टर्स यासाठी कितपत तयारीत आहात की आता कोरोनाचे पॉझिटिव्ह पेशंट्स आलेत सो आपण रेडी आहोत? आय थिंक असोसिएशन्स जे डॉक्टर्सचे असतात ते नेहमी अशा इमर्जन्सीच्या वेळेस पुढे येतात आणि मदत करतात. तर करोना व्हायरससाठी आम्ही 4-5 जण कमिटी मेंबर्स भेटलेलो अँड वॉट वी हॅव डिसाइडेड इज की जसं तू आधी सुरुवातीला म्हणली की हे व्हॉट्सॲप न्यूज, फेक न्यूज वगैरे न देता पेशंट्सना डायरेक्ट इन्फॉर्मेशन देणार. आमची एक वेबसाईट आहे कॉल नारिका, जी फॉक्सीची वेबसाईट आहे, जी मी लॉन्च केली. ती लोकांसाठी आहे. त्याच्यावर आम्ही व्हिडिओज क्रिएट करणं, जसं तू आज केलं तसं, की करोनाबद्दल कशी माहिती पाहिजे, काय होऊ शकतं काय नाही. आणि डॉक्टर्सना पण माहिती नसते कारण इट्स अ न्यू डिझीज, मला पण वाचावं लागलं. तर आम्ही डॉक्टर्सपर्यंतसुद्धा
गाईडलाईन्स पाठवणार आहोत की करोना व्हायरसला कसं हँडल करायचं प्रेग्नन्सीमध्ये, नॉन प्रेग्नन्सीमध्ये, लहान मुलात वगैरे. त्यामुळे पीडियाट्रिक असोसिएशन जी आहे त्याच्याबरोबर आम्ही काम करू. अँड आय थिंक WHO, युनिसेफ ऑलरेडी वर्किंग व्हेरी हार्ड. त्या लोकांनी पण आमच्या असोसिएशन्सला अप्रोच केलेला आहे. अँड वी कॅन वी आर द टेक्निकल एक्सपर्ट्स की कसं ते हँडल करायचं, आणि दॅट इज हाऊ वी आर टेकिंग इट फॉरवर्ड. आता कोरोनाच्या अफवांनंतर मोबाईल आपल्या हातात आहे, गुगल आपल्या हातात आहे, त्यामुळे तुमचे पेशंटसुद्धा तुमच्याकडून एक्स्ट्रा माहिती घेऊन येत असतील की नाही आम्ही असं वाचलं. तर कोरोनाच्या या अफवांनंतर, कोरोनाच्या या अतिरेकानंतर तुमच्या पेशंट्समध्ये काही वेगळेपण हे झालं आहे, काही वाढ झाली आहे? आय थिंक परवाच एक पेशंट आलेली क्लिनिकमध्ये आणि असं मास्क घातलेला, तिच्या आईनी मास्क घातलेला, तिने मास्क घातलेला, नवऱ्याने मास्क घातलेला, आणि जे काय बोलतात ते मला कळत पण नव्हतं. मी म्हणलं प्लीज जरा मास्क खाली करून माझ्याशी बोला. तर ती म्हणले नाही मास्क नाही मी खाली करणार, मला करोना व्हायरसची भीती वाटते वगैरे. आणि सरळ आपलं तिथे टेबलावर काहीतरी ठेवलेलं ते उचललं, हात लावला, सगळीकडे हात लावतीये, पकडून चालतीये वगैरे. तर आय थिंक मला इतकं म्हणजे आय फेल बॅड ॲक्च्युली. कारण काय ना, एक फिअर झाली आहे मनात, आणि त्यामुळे पेशंट्सना हे समजावून सांगणं इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि मेन थिंग म्हणजे की जास्ती गर्दीत वगैरे जाऊ नका. तिला तेच मी समजावून सांगितलं की कोणाला खोकला सर्दी झाली असली तुझ्या घरात तर त्याला मास्क घाल तुझ्यापेक्षा, दॅट इज मोर प्रोटेक्टिव्ह. आणि तू जर हात लावला कशाला तर तो व्हायरस हातावर येऊ शकतो ना, ड्रॉपलेट्समध्ये. त्यामुळे ती काळजी घेणं फार महत्त्वाचं आहे. आणि दुसरी एक गंमत सांगते मी. आमची कॉन्फरन्स झाली हैदराबादला, आता विकेंडला आमची ॲन्युअल IVF कॉन्फरन्स होती. आणि मी म्हणजे प्लेननी गेले तिकडे. पहिलं म्हणजे सगळे घरातले मला सांगत होते नको जाऊ, ट्रॅव्हल नको करू प्लेन. पण आमचं प्रोफेशन असं आहे की आय हॅव पेशन्स. परवा एक पेशंट दिल्लीला होती आणि करोना व्हायरसचा तेव्हा मोठा स्केअर होता. करोना व्हायरस आणि ते रायट्स चाललेले होते. लोकांनी मला सांगितलं नको जाऊ, रायट्स चालू आहेत वगैरे. पण ती पेशंट वॉज वेटिंग फॉर मी फॉर 3 months. मी नाही जाऊ नाही शकत, त्यामुळे काळजी घ्यावी लागते. तेव्हा रायटच्या वेळेस ऑफकोर्स काळजी घेतली की आय एम अवे, ती एरिया वेगळी वगैरे. पण तसंच करोनाबद्दल आपल्याला काळजी घ्यायला पाहिजे की बाबा कोण खोकत असलं तर त्याला आपल्याकडचा मास्क काढून द्या, हात सॅनिटाईज करा, हात धुवा साबणाने. म्हणजे पब्लिक बाथरूम्स वगैरे वापरले तर हात स्वच्छ साबणानी आणि पाण्याने धुतले पाहिजेत. फक्त सॅनिटायझर वापरायचं असं काही, कारण सध्या सॅनिटायझरचं बाजार म्हणजे इतकं हे झालं. 100 रुपयाचा सॅनिटायझर 700 रुपयाला मिळतो. अक्षरशः ही परिस्थिती झालेली आहे. पण हात जरी साबणाने धुतले, सोप अँड वॉटरनी धुतले, एकदम क्लीन, तर काही तुम्हाला काळजी नाही. सो यू डोंट हॅव टू रिअली वरी. पण ती कॉन्फरन्स जेव्हा होती तर कॉन्फरन्समध्ये 25% डॉक्टर्स पण आले नाहीत रजिस्ट्रेशन केलेले. त्यामुळे इतकं ते भीती आहे. म्हणून ऑर्गनायझेशन्सना जसे आमच्या आहेत एमॉक्स, ISAR, फॉक्सी वगैरे, आम्ही म्हणून एज्युकेट करतो आहे. कारण प्रत्येकाला फुल माहिती नसते. तरी आता चांगल्या गाईडलाईन्स वगैरे आलेल्या आहेत, त्या व्हायरसबद्दल सायंटिफिक पेपर्स आलेले आहेत, त्यामुळे आम्हाला कळतं आहे. पण येस, आम्ही गेलो कॉन्फरन्सला, काही लोक होते मास्क घातलेले, त्यामुळे इट वॉज म्हणजे असं मला वाटतं की यू हॅव टू जस्ट टेक केअर की आपलं जी भारतीय संस्कृती आहे, नमस्कार करा, हात शेक करू नका किंवा हगिंग अँड किसिंग करू नका. जी वेस्टर्न वे ऑफ ग्रीटिंग आहे तो आपण डिलीट केला पाहिजे आपल्या लाईफमधनं आता. कारण ही नुसती सुरुवात आहे. हू नोज काय काय वेगवेगळे प्रॉब्लेम्स, आजार येतात. दरवर्षी काहीतरी नवीन येतोच आहे. पहिलं स्वाईन फ्लू, मग सार्स व्हायरस, आता करोना व्हायरस. त्यामुळे आपल्याला हे आपल्या लाईफस्टाईलमध्ये ॲब्झॉर्ब करायला पाहिजे. आणि आपलं जे बिहेवियर आहे ते असं प्रोटेक्टिव्ह बिहेवियरच करावं लागणार आहे.
डॉक्टर नंदिता पालशेतकर यांनी आपल्याला अगदी सोप्या भाषेत माहिती दिली आहे, ज्या 25 वर्षांपेक्षा जास्त या फील्डमध्ये काम करतायत, त्यामुळे तुमचे धन्यवाद. आणि डॉक्टरांकडून थेट माहिती मिळाली आहे, त्यामुळे डॉक्टरांवर विश्वास ठेवा, कुठल्याही अफवांना बळी जाऊ नका. आणि आपण असेच रोज वेगवेगळ्या रोगांवर कोरोनाचा कसा परिणाम होतो याबद्दल बोलणार आहोत. प्रेग्नन्सी आणि प्रेग्नंट महिला किंवा इतर महिलांनी आता काळजी करण्याचं कारण नाही, आपण सहज कोरोनापासून बचाव करू शकतो स्वतःचा, फक्त हायजीन मेंटेन करा. थँक्यू सो मच.